अमरावतीतील गाजलेल्या फायरिंग आणि चाकूबाजी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 7 आरोपींना अटक केली आहे। नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना गजाआड केले। न्यायालयाने सर्व आरोपींना 25 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री झालेल्या फायरिंग आणि चाकूबाजीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते। या प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 25 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या कालावधीत पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे। या कारवाईमध्ये नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके, PSI मिणिपिया, हेड कॉन्स्टेबल मलिक अहमद, दानिश शेख, राहुल, दिनेश आणि सागर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तपास दरम्यान पोलिसांकडून घटनेत वापरण्यात आलेली शस्त्रे, हल्ल्यामागील नेमके कारण, जुनी वैरभावना आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे। पोलिसांच्या मते आरोपींच्या चौकशीतून या संपूर्ण फायरिंग कांडामागील अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच आणि नागपुरी गेट पोलिसाचे संयुक्त पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून येत्या काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। फायरिंग आणि चाकूबाजीच्या या गंभीर प्रकरणात 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास वेगाने सुरू आहे। आरोपीच्या चौकशीतून या गुन्ह्यामागील संपूर्ण कट उघड होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे।